My full name is Dr. R.K. Rathore. Department in Political Science, RI Arts and Science College, Noida. Affiliated Dr. Babasaheb Ambedkar, Marathwada University, Uttarakhand. Refresher online course, RC IDS skill based in curriculum development. आज आपण लायब्ररी मध्ये भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय ज्ञान प्रणाली या संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय ज्ञान परंपरा जी आहे तिला भरपूर मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर या ज्ञान प्रणालीमध्ये विविध शाखा येतात. त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, कला, वास्तुकला, संघटनात्मक पद्धत, मौखिक परंपरा, गुरुकुल पद्धत अशा विविध घटकामध्ये हा संबंधित घटक आपण आज त्याच्यावर चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वात पहिला घटक घेतला तर तो म्हणजे वेद आणि उपनिषद. भारतीय ज्ञान परंपरेचा हा पाया आहे. भारतीय ज्ञान परंपरेत वेद, उपनिषद आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो. जर विचार केला भारतीय ज्ञान परंपरेमध्ये तर तत्वज्ञान हा जो टॉपिक जर घेतला तर तत्वज्ञानाचा विचार केला तर पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान असा दोन्ही घटकामध्ये आपल्याला याचं विभाजन करता येतं. भारतीय तत्वज्ञानाचा जर विचार केला तर भारतीय तत्वज्ञानामध्ये प्राचीन काळातील कौटिल्य, त्याला आपण आर्यचाणक्य या नावाने ओळखतो, त्यांचा जो अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये भारतीय राज्यव्यवस्था ही कशा पद्धतीने चालावी याच्या संदर्भामध्ये पूर्ण तत्वज्ञान त्यांनी दिलेले आहे. राजाचे कर्तव्य काय आहे, जनतेचे कर्तव्य काय आहे, सामान्य जनाचे कर्तव्य काय आहे, नागरिकांनी कोणते कर्तव्य केले पाहिजे आणि नागरिक कोण, याच्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकांचा त्याच्यामध्ये विश्लेषण केलेला आहे. असा हा कौटिल्य नावाचा जो विचारवंत आहे त्यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याचबरोबर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जर बघितलं तर जुन्या काळातले स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधी असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी एकेका तत्वज्ञानाचा एकेका छोट्या छोट्या पॉईंटवर विश्लेषणात्मक अभ्यास केला आणि त्याच्यावर क्रांती केलेला आहे. तर आपण जर विचार केला महात्मा गांधींनी भारतीय तत्वज्ञानामधून सत्य, अहिंसा, सत्याग्रह या 3 गोष्टी उचलल्या होत्या. त्याच आधारावर भारतावर जे ब्रिटिशांचं जे काही त्यांनी भारतावर अन्याय केला, भारतावर 150 वर्ष राज्य केलं, त्याचा विरोधात क्रांती करण्यासाठी याच भारतीय तत्वज्ञानातील सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या 3 तत्वांचा अवलंब करून त्यांनी भारतातील जे ब्रिटिश होते या ब्रिटिशांना पळून लावलं. म्हणजे असे भरपूर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपल्याला उदाहरण देता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं, आपण मवाळ गटांचा विचार केला तर मवाळ गटामध्ये आणि जाल गटामध्ये विचारधारेमध्ये फरक होता, तत्वज्ञानामध्ये फरक होता. मवाळ गट जो होता हा सनशी मार्गाचा होता आणि जाल गट जो होता हा क्रांतिकारक मार्गाचा होता. जर विचार केला त्याच्यामध्ये आपण जाल गटामध्ये विचार केला तर लोकमान्य टिळकांनी सांगितलं भारताला जर स्वातंत्र्य मिळायचं असेल तर त्यांनी स्वदेशी, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय शिक्षण या गोष्टी अवलंबल्या पाहिजे, तरच आपण या ब्रिटिशांना इथून भारतामधून आपण लावू शकतो. अशा प्रकारचे जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाच्या आधारावरच त्यांनी ब्रिटिशांना भारतातून पळवून लावलं. स्वामी विवेकानंदांनी जर विचार केला स्वामी विवेकानंदांचा तर हे खूप म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेतला खूप मोठे व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये जर कोणती क्रांती करायची असेल त्यासाठी आपल्याला विचारामध्ये बदल करावा लागेल. तर त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा चांगल्या पद्धतीने परिचय केला. आता आपण जर भारतीय ज्ञान परंपरा सोडून पाश्चिमात्य ज्ञान परंपरेत जर गेलो त्याच्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, हॉब्स, लॉक, रुसो हे जे विचारवंत आहे यांनी सुद्धा पाश्चिमात्य तत्वज्ञानाची विचार परंपरा आहे ही सुद्धा चांगल्या पद्धतीने अवलंबलेली आहे.
त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ प्लेटोचं. प्लेटोने काय केलं, जे ग्रीक नावाचं जे छोटं राज्य आहे त्या राज्यामध्ये राजा कसा असावा, प्रजा कसा असावी याच्याबाबत डिटेलमध्ये असा एक ग्रंथ त्यांनी नमूद केला. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे जनता. जनता कसा असावी, जनतेचे कर्तव्य काय आहे, राजाचे कर्तव्य काय आहेत, असं तिथं डिटेलेशन मध्ये पूर्ण दिलं. आदर्श राजा कसा असावा अशा प्रकारचे विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडले. त्याचबरोबर जर विचार केला अरिस्टॉटल हा जो विचारवंत आहे हा सुद्धा जर विचार केला तर त्यांनी सुद्धा जो त्याचा शिष्य आहे, कोणाचा शिष्य आहे, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटलनी जो ग्रंथ राईट केला तर तो आहे द पॉलिटिक्स. पॉलिटिक्समध्ये त्यांनी असे विचार मांडले की आदर्श राज्य कसं असावं, प्रत्येक जनतेचं काम काय असावं आणि राज्याचा कारभार कसा चालावा या सर्व गोष्टींचा उहापोह किंवा विश्लेषण सविस्तर पद्धतीने अरिस्टॉटलने आपल्या द पॉलिटिक्स नावाच्या या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळंच जगामध्ये अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि आपण त्याचबरोबर जर विचार केला या भारतीय ज्ञान परंपरेचा आणि तत्वज्ञानाचा विचार केला तर या तत्वज्ञानामध्ये विविध विचारधारा येतात. त्याच्यामध्ये जर बघितलं उदारमतवाद, त्याचबरोबर साम्यवाद, स्त्रीवाद अशा विविध प्रकारच्या विचारधारेचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. उदारमतवाद जर विचार केला तर उदारमतवाद म्हणजे काय, फक्त उदार पद्धतीनं तिथं आपलं व्यक्त विचार प्रकट करण्याचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी दिलं जातं. आणि साम्यवाद म्हणजे काय तर समानता आणायची. कशा बाबतीत आर्थिक समानता जगामध्ये आली पाहिजे. तर साम्यवाद जो मांडणारा विचारवंत आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सनी जी काही भांडवलशाही आणि कामगार वर्ग आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग होते. या दोन वर्गामध्ये समानता आणण्यासाठी साम्यवादी किंवा मार्क्सवादी विचारधारा मांडली. त्याचबरोबर स्त्रीवाद म्हणजे काय, जगामध्ये स्त्री आणि पुरुष असे जे दोन वर्ग आहेत या दोन वर्गामध्ये विभाजन जे झालेलं आहे तर ह्या दोन्ही वर्गांना समान कामासाठी समान वेतन भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी ही स्त्रीवादी विचारधारा या ठिकाणी मांडण्यात आलेली. अशा तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये अशा विविध प्रकारच्या विचारधारा आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये जर बघितलं तर भांडवलशाही जी विचारधारा आहे ही आज थोपवलेली आहे. भांडवलशाही म्हणजे काय, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तर तो भांडवलशाही पद्धतीनं जगावर राज्य करत आहे. उदाहरण जर देश ठरलं आज म्हणजे अमेरिका आहे, अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेकडे आज रोजी भांडवल जास्त आहे आणि या भांडवलशाहीच्या विचारावरच आज रोजी तो जगामध्ये बलाढ्य देश उभा राहिलेला आहे. आणि त्याच्या विरोधात जर बघितलं आज रशिया सुद्धा ताकदीनिशी उभा राहिलेला आहे. आणि तिसरी जगातली सत्ता जर बघितलं तर ती म्हणजे भारताने सुद्धा आपलं बलाढ्य अशा प्रकारचं वर्चस्व निर्माण करण्याचा भारत प्रयत्न करतोय. APJ अब्दुल कलाम यांचं याच्यामध्ये उदाहरण देते. अब्दुल कलाम यांनी ते सांगितलेलं आहे की भारत हा विकसित देशाच्या रांगेमध्ये जाऊन बसणारा देश आहे. आणि त्यासाठी का, कारण त्यांनी सांगितले भारतातली जी काही युवा वर्ग आहे हा युवा वर्गच क्रांती करू शकतो. आणि क्रांती करण्यासाठी आपल्याला पुन्हा भारतीय ज्ञान परंपरेची जोड घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला कोणतीही क्रांती करायची असेल तर आपल्याला पुन्हा तत्वज्ञानाकडे जावं लागेल, भारतीय ज्ञान परंपरेकडे जावं लागेल. त्याच्याशिवाय आपण कोणती क्रांती करू शकत नाही. म्हणजे शेवटी सार ह्या सर्व याचा सार एकच येतोय की कोणतेही शेवटी आपल्याला जर आउटपुट काढायचं असेल आणि आपल्याला निष्कर्षापर्यंत जायचं असेल तर आपल्याला तत्वज्ञानाची जोड घ्यावं लागेल. त्याशिवाय आपण कोणतीही क्रांती आणि कोणताही बदल त्या ठिकाणी करू शकत नाही. तर मी ह्या संबंधित लेक्चरमध्ये जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्याच्यामधला जो तत्वज्ञान जो टॉपिक आहे त्याच्यावर सविस्तरपणे या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे.